नमस्कार. राष्ट्रीय चेतना विकास मंचामध्ये आपले सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत. मी रवींद्र बाने. आजचा विषय आहे संपूर्ण राज्यामध्ये स्मार्ट स्मार्ट मीटर विरोधामध्ये जे काही आंदोलन पेटलेलं आहे. लोकांनी स्मार्ट मीटर अक्षरशः रस्त्यावर फेकून दिलेले आहेत. जनप्रक्षोभ उसळलेला आहे आणि हा प्रक्षोभ हा क्रमप्राप्त होता. कारण केंद्राने काढलेला कुठलाही जी-आर त्याचे दूरगामी परिणाम न पाहता राज्यामध्ये त्याची अंमलबजावणी, त्या कायद्याची अंमलबजावणी करणं, नंतर एक दुसरा ठराव करणं की कुठं कोणालाही जबरदस्ती केली जाणार नाही पूर्वपरवानगीशिवाय, असं सांगणं. तरीसुद्धा महावितरणकडून पूर्वसूचना ग्राहकाला न देता ते स्मार्ट मीटर बसून जाणं, यामुळे लोकं अक्षरशः वैतागली होती. कारण स्मार्ट मीटरचं बिल हे मोठ्या प्रमाणामध्ये येतं आहे. कालपर्यंत ज्यांना ₹1000 बिल येत होतं, आता त्यांना ₹2,000-2,000 येत आहे. ज्यांना 2,000 बिल येत होतं, त्यांना 4,000 बिल येत आहे. म्हणजे दुप्पट वीज बिल येत आहे. आणि ह्या प्रचंड तक्रारी महाराष्ट्रभर आलेल्या आहेत. परंतु कुठल्याही अधिकाऱ्यांना वीज बिलामध्ये काही कमी करणं किंवा काही कुठलेही अधिकार दिलेले नाहीत. अधिकार तर दिलेले नाहीत अधिकाऱ्यांकडे आणि कुठलाही स्वायत्त असा ठोस निर्णय शासनाने देखील केलेला नाही. विजय थलापती सरकारने केरळमध्ये स्मार्ट मीटरला अक्षरशः हद्दपार करून टाकलं. तो टेंडर रद्द करून टाकला. 20,000 कोटीचे संच तो केरळामधून हद्दपार केला. त्याने स्पष्ट सांगितलं की केरळमध्ये आमचाच निर्णय असणार. महाराष्ट्र राज्य सरकारला सुद्धा हा निर्णय करता आला असता, परंतु तळ्यात मळ्यात पहिल्यासारखी जी आहे ती भूमिका राज्य शासनाने घेतली. विधानसभेत सांगितलं जनक्षोभ उसळल्यानंतर की कुणालाही सक्ती केली जाणार नाही आणि कुणालाही जोर जबरदस्ती करून स्मार्ट मीटर बसवण्यात येऊ नये. तरीसुद्धा चोरी-छुपे आजही ते स्मार्ट मीटर बसवले जात आहेत. साहजिकच आहे, प्रशासनावरती दडपण असणारच. कारण देशाभरामध्ये अदानी समूहाला ज्या पद्धतीमध्ये सरकार समर्थन करते की त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व करतं आहे. देशामध्ये अन्य उद्योगपती नाहीत, या पद्धतीने त्यांचा कारभार जो काही सुरू आहे, तो जनतेवर थोपवला जातो आहे त्यांचा निर्णय. महाराष्ट्र राज्य सरकार हे स्वायत्त होतं. हा केंद्राचा आदेश मानायचा किंवा नाही मानायचा. स्मार्ट मीटरबद्दल सर्वत्र नाराजी असताना जनतेचं मत जाणून न घेता, जनतेचा विश्वास ग्राह्य न मानता, लोकांना पटवून न देता कुठलीही गोष्ट अशा पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने जर स्मार्ट मीटर बसवले जाणार असतील, तर त्याचा विरोध हा जनता म्हणून करणारच. आणि या प्रतिसादाला, लोकांच्या प्रतिसादाला कुठेतरी सरकार दबावामध्ये आलेलं आहे. आणि सुप्रीम कोर्ट असो, हायकोर्ट असो, माननीय हायकोर्ट असो किंवा सेशन कोर्ट असो, सर्व सन्माननीय न्यायालयामध्ये आदेश दिलेले आहेत की कुठल्याही प्रकारची हुकुमशाही इथे खपवून घेतली जाणार नाही. सक्तीचे मीटर बसवण्यात येऊ नये. ग्राहक मंचाने देखील हा आदेश दिलेला आहे आणि आता कुठेतरी स्थगिती पुन्हा मिळवलेली आहे. परंतु हा संपूर्ण टेंडर रद्द करण्याची महाराष्ट्र शासनाची हिंमत नाही. कारण झुकला कणा, वाकला कणा, गुजरात निर्णय करतं आणि मग महाराष्ट्राची सरकार आपलं धोरण अधोरेखित करतात. जी ताकद पूर्वी महाराष्ट्राची होती, केंद्र सरकारच्या याच्यामध्ये सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत होता. आज अक्षरशः महाराष्ट्रातील नेत्यांना गुलामासारखी वागणूक केंद्र सरकार हे देते आहे. महाराष्ट्राच्या कुठल्याही बाबतीमध्ये, कुठल्याही विकास मुद्द्यांवरती लक्ष देत नाही. आता स्मार्ट मीटर हा जो काही मुद्दा आहे, या स्मार्ट मीटरमुळे लोकांना दुप्पट-तिप्पट बिलं येत आहेत. ज्यांना
500 बिल येत होतं त्यांना 1,500 येतो आहे, ज्याला 1,500 त्याला 3,000 बिल येतो आहे, ज्याला 3,000 त्याला 6,000 7,000 रुपये बिल येतं आहे. तिपटीने बिलं वाढलेली आहेत आणि लोकांमध्ये जो असंतोष आहे, लोकांचं म्हणणं आहे की आम्ही घर चालवायचं, मुलांचं पोषण करायचं, त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलायचा, दवा, औषधं, पाणी वगैरे ते करायचं की ह्यांची बिलं भरायची. जेवढी कमाई नाही तेवढी गमाई. म्हणजे राज्य शासनाने अदानी समूहाला किंवा स्मार्ट मीटर जे बसवण्याचे जे काही आदेश पारित केलेले आहेत, तर ही सक्तीची बंदी उठवण्यात यावी. हे राज्य शासनाने ताबडतोब या संदर्भामध्ये निर्णय करावा, तसा जी-आर काढावा. संपूर्ण राज्यातून स्मार्ट मीटर हद्दपार करून टाकावेत. कारण जनतेवर कुठलाही बोजा चढवणं किंवा जनतेवर कुठलाही निर्णय थोपवणं जबरदस्ती हे काही इंग्रजांची सत्ता नाही आहे. ही लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे. मग लोकांच्या भावना तीव्र असताना राज्य शासन सक्षम असा निर्णय का करत नाही? जनतेच्या भावना तीव्र आहेत. ज्या स्मार्ट मीटरबद्दल लोकांमध्ये विश्वास नाही, असे मीटर आणून बसवणं ही हुकुमशाहीच आहे. काय गरज काय आहे स्मार्ट मीटर बसवणं? आधीचे मीटर चांगले योग्य चालत होते. प्रॉब्लेम काय होता तिथे? लोकांना ज्या ती दुप्पट-तिप्पट पद्धतीने जे आता बिलं येऊ लागले, त्यामुळे लोकं चिडलेले आहेत. अक्षरशः रस्त्यावरती आंदोलन सुरू आहेत. सरकार म्हणून हे शासन पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. यांना स्मार्ट सिटी घडवता आल्या नाहीत. यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देता येत नाहीत. रस्त्याचा निधी उपलब्ध करून दिला, रस्ते व्यवस्थित नाही, त्यातही भ्रष्टाचार. स्वच्छ पाणी पुरवठा देता येत नाही. सर्व जे काही पायाभूत सुविधा लोकांना ज्या हव्या आहेत, त्या मिळवून देण्यासाठी लोकांनी यांना निवडून दिलेलं आहे. तरीसुद्धा जर लोकांना त्या सर्व गोष्टी मिळत नसतील, तर हे सर्वच चुकीचं आहे. आणि सरकारचा निषेध जो काही चाललेला आहे, होतोय, तो योग्य म्हणावा लागेल. राज्य शासनाने लोकांच्या भावना ओळखून तत्काळ हे स्मार्ट मीटर बंदीचं आदेश निर्गमित करावेत. स्मार्ट मीटरवरती कुठेही ग्राहकाच्या परवानगीशिवाय हे देण्यात येऊ नये, अथवा हे टेंडरच संपूर्ण रद्द करण्यात यावं, जसं केरळ सरकारने केलेलं आहे. विजय थालापती सरकारने लोकभावना प्रथमदर्शनी समोर ठेवून, पटलावर ठेवून ताबडतोब हे टेंडर रद्द केलं. राज्य शासनाला सुद्धा हा अधिकार आहे. महाराष्ट्र राज्य विधानसभा ही स्वायत्त मानली जाते. सार्वभौम सभागृहाने मंजूर केलेला कुठलाही ठराव हा व्हॅलिड असतो, मान्य असतो. केंद्राने जर एखादा आदेश काढला असेल, तर त्यामुळे जर राज्याच्या जनतेमध्ये जर असंतोष निर्माण होत असेल, तर केंद्राच्या आदेशाला देखील नामंजूर करण्याचा सर्वाधिकार आपल्या सार्वभौम सभागृहाला आहे. महाराष्ट्र विधानसभेमध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की कुणालाही जबरदस्ती केली जाणार नाही, हुकुमशाही पद्धतीने मीटर बसवण्यात येणार नाही. तरीसुद्धा लोकांना कुठलीही पूर्वसूचना न देता, त्यांची कुठलीही परवानगी न घेता गपचूप येऊन मीटर बसून जात होते. हा चुकीचा कारभार होता. ते ताबडतोब त्यांनी हे स्मार्ट मीटर काढून पुन्हा जे पूर्वीचे जे मीटर होते ते बसवून देण्यात यावे ग्राहकाला. अन्यथा पूर्ण महाराष्ट्रभर जे काही आंदोलन चालू आहे, त्याला अजून गती येऊन प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोक मंत्रालयासमोर आंदोलन करतील. नाहीतर ते मंत्रालयासमोर येऊन मीटर टाकून जातील. लोकांच्या भावना तीव्र आहेत. लोकांची लूट होते. ही लूट थांबवा. ताबडतोब राज्य शासनाने केंद्राच्या आदेशाला केराची टोपली दाखवावी आणि हा टेंडर रद्द करण्यात यावा. आणि स्मार्ट मीटरपेक्षा आधीचे मीटर चांगले होते. लोकांच्या भावना समजून सरकारने आपली भूमिका जाहीर करावी, जी-आर काढावा आणि ह्या प्रकरणाला कुठेतरी थांबवावं. आजच्यापुरते एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय भारत.